हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा, हा 36 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे बिना क्रॉस पट्टीचा। तर या ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर आज आपण बघा इथं हा जो प्रिन्स कट ब्लाऊज आहे, तर याची संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा इथं मी अस्तर आणि कापड जे आहे तर या पद्धतीने जोडून घेते, म्हणजे आपल्याला कापड आणि अस्तर परफेक्ट असं जोडता यावं, यासाठी बघा मी बरेचसे व्हिडिओ चॅनलवर दिलेले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। आता इथे बघा पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा गळा रुंदी 2.5 इंच घेतली। खालच्या साईडला बघा आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे। वरती आपण 2.5 घेतलं तर खालच्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने गळा आहे त्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा बघा। आता सिंपल असा मी इथं पानगळ्याचा शेप देते, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर या पद्धतीने बघा मी, आणि लहान मोठा गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं घेऊ शकता। तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्यांच्यानुसार मी इथं ब्लाऊजचा गळा घेतलेला आहे। त्यांना लांब गळा आवडतो त्यासाठी। आता इथे बघा गळा आहे तो कट न करता या पद्धतीने छापून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला बघा डार्क करून घ्यायचं इथे। आता इथे मेन ब्लाऊज पीसचा कापड घेतला आहे मी आणि त्याच्यावरती बघा जे खडूने मार्किंग दिसतंय त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे। त्याच्या अगोदर बघा आपल्याला इथं टाचांचा वापर करायचा आहे, कारण कापड आहे ते हलणार नाही यासाठी, म्हणजे गोळा होऊन जातं। तर पहिले आपण काळजी घेऊन टाचांचा वापर करायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथं खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर जसं मी इथे दाखवते आहे तुम्हाला सेम त्याच पद्धतीने। आता इथे बघा मला क्रॉसपट्टी लावायची नाही, त्यासाठी मी गळापट्टी करणार आहे। तर खाली मी अर्धा इंचावरती या पद्धतीने शिलाई टाकून घेते आणि बाकीचे जे पार्ट होते बघा आपले पुढचा पार्ट आणि बाही वगैरे, तर त्यांना बघा अस्तर व्यवस्थित मी जोडून घेतलेलं आहे। तर तुम्हाला परफेक्ट असं प्रिन्स कट ब्लाऊजचं अस्तर कसं जोडायचं त्याच्या व्हिडिओची लिंक आणि कटोरी ब्लाऊजचं अस्तर कसं जोडायचं त्याची लिंक, दोघं ब्लाऊजांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता इथे बघा पाव इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन सोडून आपल्याला गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून गळा आहे तो फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला पलटी होतो आपला, त्यासाठी। आता बघा या पद्धतीने मी गळा आहे तो पलटून घेतलेला आहे। आता आपल्याला बघा इथं एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे। तर जरी तुम्ही लेस वगैरे ब्लाऊजला लावली नाही तरी पण गळा एकदम व्यवस्थित दिसतो, म्हणजे फिनिशिंगमध्ये दिसतो तो। तर त्यासाठी एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे। तर मला इथं लेस लावायची आहे, तर त्यासाठी इथं बघा मी एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेते। तर पहा, तर या पद्धतीने थोडं थोडं व्यवस्थित पकडायचं आहे खालचा कापडसुद्धा आणि शिलाई टाकायची आहे। तर पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपला गळा आहे तो पलटी झालेला आहे आणि शिलाई टाकून घेतली आपण। आता संपूर्ण इथं अस्तरला आपल्याला शिलाई टाकायची आहे, तर खालचा कापड व्यवस्थित करायचा आणि त्याच्यानंतर बघा इथं संपूर्ण अस्तरला आपल्याला जोडून घ्यायचं आहे ब्लाऊज पीससोबत। तर पहा इथं, तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर बघा इथे टाचांचा वापर करा, म्हणजे काय होईल, गोळा होणार नाही, तर कापड आहे ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अस्तर आणि कापड जोडलं जाईल। तर तुम्ही इथं ग्लूचा सुद्धा वापर करू शकता। आता इथं बघा एक्स्ट्राचं जे इथं कापड दिसतंय आपल्याला, तर ते इथं या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने। तर दोघं साईडचं मी व्यवस्थित असं कटिंग करून घेते, म्हणजे जे आपलं अस्तरचं कापड आहे ते राहू द्यायचं आणि ब्लाऊज पीसचं कापड एक्स्ट्रा असतं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा इथे संपूर्ण ब्लाऊजचं इथं कटिंग करून घेतलं मी। त्याच्यानंतर बघा सेंटर काढायचा आपला जो गळा आहे त्याचा, या पद्धतीने। आता तिथून बघा 4.5 इंचावरती मार्किंग करायची आहे, आडवं मार्किंग। त्याच्यानंतर उभी मार्किंग आपल्याला 4 इंच करायची आहे। तर गळा जेवढा लहान मोठा राहतो तेवढं तुम्ही टक्सची मार्किंग 3.5 इंच असं घेऊ शकता, म्हणजे उभी मार्किंग जी केली आपण ती टक्सची। आता खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि वरती आपण या पद्धतीने तिरकस असं शिलाई मारून घ्यायचं आहे। आता इथे बघा दोघं साईडचे टक्स आहे आपण या पद्धतीने शिवून घेतलेले आहे। तर बऱ्याच त्यांची कमेंट आलेली होती की या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ जो मी शेअर केलेला आहे, तर त्या व्हिडिओवर की या ब्लाऊजची सुद्धा आम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा आमच्यासोबत शेअर करा म्हणून। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कसा शिवायचा तर ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये जमेल। आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर दोघं व्हिडिओ पहा, म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला एकदम सोपं जाणार आहे। तर पहा इथं मी लेससुद्धा लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची। आता इथे बघा हे जे बाकीचे पार्ट आहेत तर मी शिलाई त्याची दाखवली नव्हती, तर या पद्धतीने बघा त्यांचे एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे।
तर बघू शकता इथं बाह्या आहेत त्या मी सुद्धा जोडल्या होत्या इथं. या पद्धतीने आता त्यांचं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया आपण. तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने कट करून घ्यायचं. आता ही साईड पार्ट आहे प्रिन्सेसचं, म्हणजे हा बिना क्रॉसपट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर तुम्हाला क्रॉसपट्टीचा जरी पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं बघा या पार्टचा सुद्धा मी संपूर्ण इथं फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे. आता बघा इथं व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे. आता आपण इथं याची म्हणजे पुढचा जो पार्ट आहे तर तो कसा शिवायचा ते पाहणार आहोत. तर पहा इथं दोघं पार्ट आपण व्यवस्थित असं रेडी करून घेतलेले आहे आपण. म्हणजे अस्तर आणि कापड परफेक्ट जोडून घेतलेलं आहे. आता खालचा कापड बघा, म्हणजे प्रिन्सेसची जी कटोरी आहे तर ती सरळ बाजूने ठेवलेली आहे मी, आणि त्याच्यावरती आपल्याला हा साईड पार्ट आहे हा उलट्या साईडने ठेवायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने उलट्या साईडने ठेवलेला आहे, आणि अर्ध्या इंचावरती या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघा जो पार्ट आपण जोडतो दोघं पार्ट, तर त्यांना डबल टिप आपल्याला लगेच टाकायची आहे. आणि इथं मुंड्याच्या इथं बघा मी जे जोडलेलं आहे तिथं डबल टिप टाकलेली आहे, म्हणजे शिलाई तिथे लॉक केलेली आहे. आता पफ एकदम व्यवस्थित आलेला आहे. तर अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला बघा, जे आपण हुकपट्टी लावतो त्या साईडने या पद्धतीने फोल्ड करायचं आहे, आणि दोघं पार्ट जिथे जोडले आपण ते जिथं शिलाईन दिसते आपल्याला, ती शिलाईनच्या तिथून आपल्याला आतल्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. म्हणजे हा 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर मोठ्या साईजला 2 इंच घ्यायचं, आणि लहान साईज जर असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्यायचा आहे. पफ एकदम व्यवस्थित बसतो, आणि हा जो ब्लाऊज आहे तर तो अंगात एक घातल्यावरती कस्टमरला एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसलेला आहे. तर या पद्धतीने बघा आता. तर त्यांचा अजून एक ब्लाऊज मला दिलेला आहे शिवायला. तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही. म्हणजे जेवढी कटिंगची सोपी पद्धत आहे तेवढी स्टिचिंगची सुद्धा सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा इथे हा पार्टसुद्धा आपण रेडी करून घेतलेला आहे. तर इथे सुद्धा बघा जी कटोरी आहे प्रिन्सेसची ती सरळ बाजूने ठेवलेली आहे, आणि साईड पार्ट उलट्या साईडने ठेवला होता मी. आता पहा इथे पफ आलेला आहे व्यवस्थित. तर या साईडने सुद्धा आपण बघा हे दोघं पॉईंट व्यवस्थित पकडायचे, आणि शिलाईंची तिथं जिथं शिलाई येते तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे, आणि 2 इंच जिथं येत असेल तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करून या पद्धतीने छोटासा असा टक्स घ्यायचा आहे बघा. म्हणजे पफ आहे तो एकदम व्यवस्थित येतो. आता इथं बघा दोघं पार्ट आपले रेडी झालेले आहे जोडून. आता आपल्याला कमरपट्टी लावायची आहे, दोघं पार्ट आहे त्यांना. तर अस्तरचं कापड बघा इथं असे तुकडे होते, तर त्यासाठी मी इथं जोडून घेतलेले आहे. म्हणजे आपल्याला पट्टी आहे ती मोठी होऊन जाईल आपली त्यासाठी. तर साधारण बघा इथे ही जी पट्टी आहे तर ती मी इथं 1.5 इंचाची फोल्ड करून झाली असेल ती. तर अर्धा इंच खाली शिवायचं आहे आपल्याला. तर बघा इथं या पद्धतीने अर्ध्या इंचावरती शिलाई टाकायची आहे, आणि जिथं आपण दोघं पॉईंट जोडलेले आहे तर तिथं आपल्याला व्यवस्थित अशी छोटीशी चून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि अर्ध्या इंचावरती या पद्धतीने आपल्याला पट्टी आहे ती कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आता वरती बघा आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर पहा या पद्धतीने, म्हणजे आतल्या साईडला पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड होते. आता एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. तर पहा इथं म्हणजे आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंग तेवढीच ब्लाऊजला येते. तर त्यासाठी तर व्यवस्थित असं बघा इथं मी एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेतलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल. इथं आता बघा एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तर तो आपण इथं कट करून घेणार आहोत. तर या पद्धतीने. तर पहा इथं एकदम व्यवस्थित असा आपला एक पार्ट रेडी झालेला आहे कमरपट्टी लावून. आता दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथं कमरपट्टी लावायची आहे, म्हणजे शिवायची आहे. तर पहा इथं या पद्धतीने पट्टीला फोल्ड करून अर्धा इंचावरती शिलाई टाकायचं आहे, आणि जिथं आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे तर तिथं आपल्याला छोटीशी चून घ्यायची असते. म्हणजे ती पट्टी आहे ती कमरपट्टी आतल्या साईडला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड होते त्यासाठी. तर पहा मी या पद्धतीने शिलाई टाकून घेते, म्हणजे वरती आता दाबटीप दिली. आता आतल्या साईडला पट्टीला फोल्ड करायचं, आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. तर तुम्ही हात शिलाई जरी नाही केली कमरपट्टीला तर तरीसुद्धा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतो. तर या पद्धतीने बघा, म्हणजे आपलं हात शिलाईचा जो वेळ राहतो तो वाचतो इथं. तर या पद्धतीने तुम्ही फिनिशिंगमध्ये जर कमरपट्टी लावली तर. आता इथं बघा आपल्याला हुक आणि लूजपट्ट्या लावायच्या आहे. तर जो आपला उलटा हात आहे तर त्या हाताला बघा आपल्याला इथे लूजपट्टी लावायची आहे. तर त्यासाठी इथं बघा जो आपला पाठीमागचा गळा कटिंग केलेला होता आपण, तर तोच पार्ट इथं मी घेतलेला आहे. तर पाहू शकता इथं. तर ही जी पट्टी आहे तर ती डबल फोल्ड केलेली आहे. तर मी इथे 2 इंचची ही पट्टी घेतलेली आहे. म्हणजे ती 4 इंचची आहे. फोल्ड केली मग ती 2 इंच झाली. आता बघा हा उलटा हात आहे तर
त्या बाजूचा जो पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे आपल्याला. आणि ती पट्टी आहे ती बघा या पद्धतीने खालून वरतीपर्यंत पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला शिवायचं आहे. तर या पद्धतीने बघा वरून एक दाब टीप दिली. आता या पद्धतीने फोल्ड करायची आहे. आता टेप असेल तर मोजून घ्यायचं. 1 इंचची ही एक्स्ट्राची आपली पट्टी राहते. म्हणजे काय होतं, जेव्हा ब्लाऊज घालतो तर तेव्हा इथं हूक जेव्हा लावतो तर आतल्या साईडला म्हणजे मध्यभागी आपल्याला गॅप वगैरे पडत नाही आणि ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतो. तर त्यासाठी या पद्धतीने पट्टी जॉईंट करायची आहे. आता बघा आपल्याला इथं हुक पट्टी लावायची आहे. तर ही जी पट्टी आहे तर ती मी डबल अशी फोल्ड केलेली आहे बघा. तर ती 1.5 इंचची आहे. तर सिंगल जर असेल, एकच मोठी पट्टी जर तुम्ही कटिंग करत असाल तर 3 इंचची घ्यायची आहे. म्हणजे डबल फोल्ड करून ती 1.5 इंचची होते. आता तिलासुद्धा बघा आपल्याला आपला जो उजवा हात आहे तर त्या बाजूला या पट्टीला जॉईंट करायचं आहे. म्हणजे आपण जसं जॉईंट केलं तसं. म्हणजे त्याला सरळ बाजूने आपल्याला ही पट्टी लावायची आहे. तर त्यासाठी बघा ही पट्टी आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड झालेली आहे. तर आता दोघं पार्ट व्यवस्थित आपल्याला इथं हुक आणि लूजपट्टी लावून झालेले आहे. तर व्यवस्थित चेक करून घ्यायचं कोणता पार्ट लहान मोठा आहे का असं. तर व्यवस्थित इथं बघा मी खडूने मार्किंग करून घेते. गळा किंचित थोडासा मला खाली करायचा होता म्हणजे फिटिंगमध्ये इथं व्यवस्थित येतो तो. तर त्यासाठी तर व्यवस्थित पुढचा जो शेप आहे तो देऊन देते मी आणि कट करून घेते. थोडंसं कापड एक्स्ट्राचं वाटतं इथे. तर दोघं साईडने मी कट करून घेते आणि बघा पहिले खडूने मार्किंग करून पहिले शिलाई मारायची आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जे कापड आहे तुम्हाला कट करायचं आहे ते कट करू शकता. तर हे बघा आता पुढचा गळा एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता इथं बघा आपल्याला तिरकस धाग्यामध्ये या पट्ट्या कटिंग करायची आहे. गळपट्टी लावायची आहे मला त्यासाठी. तर तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता. तर इथं मी 1 इंच आणि 2 लाईनी घेतलेल्या आहे. म्हणजे सव्वा 1 इंच घेतलेला आहे. 1.5 इंचमध्ये 2 लाईनी कमी घ्यायच्या आहे. म्हणजे पट्टी आहे ती व्यवस्थित आपल्याला लावायला जमते. तर इथं डबल कापड होता तर मी इथे कट करून घेते. म्हणजे 2 पट्टे आपल्या इथे कट होऊन जातील. तर त्यासाठी तर इथं बघा तुम्ही पायपिंग करत असाल किंवा गळपट्टी लावत असाल तर ह्या तिरकस धाग्यामध्ये आपल्याला पट्ट्या आहेत त्या कट करायच्या असतात. आता इथं बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला बघा ही पट्टी आहे ती शिवून घ्यायची आहे. तर पट्टीच्या तिकडे बघा मी अर्धा इंच कापड सोडलेलं आहे आणि आता बघा इथे छोटे-छोटे कट्स मारायचे आहे. तर पाहू शकता या पद्धतीने आणि नखाने व्यवस्थित ती पट्टीला फोल्ड करून आतल्या साईडला या पद्धतीने आपल्याला एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. जसं आपण कमरपट्टीला केलं होतं सेम त्याच पद्धतीने. तर कापड आहे तर मी उलट्या साईडनं फिरवून घेतलेलं आहे आणि जे अर्धा इंच कापड सोडलेलं होतं त्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं. तर पहा इथं आतल्या साईडहून आणि वरतीसुद्धा आपल्याला फिनिशिंगमध्ये ही गळपट्टी लावून झालेली आहे. आता दुसरा पार्टसुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं पट्टी लावायची आहे. तर त्यासाठी बघा शोल्डरपासून ही पट्टी जॉईंट करायची आहे. पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे. अर्धा इंचाचं कापड सोडायचं. आता पहिला पार्ट आपण जो शिवलेला आहे तर तो घ्यायचा आहे. आता इथे बघा दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित ठेवायचे म्हणजे जे हुक आणि लूप्स पट्टे आपण लावलेले आहेत तर ते दोघं साईडचे पार्ट आहे ते सारखे यावे यासाठी व्यवस्थित चेक करायचं. त्याच्यानंतर ही पट्टी आहे लावायची आहे आपल्याला. म्हणजे काय होतं नंतर आपण जर चेक नाही केलं तर नंतर एका साईडचा पार्ट लहान मोठा होतो तर तसं होऊ नये यासाठी आधी चेक करून घ्यायचं आहे. तर सेम त्याच पद्धतीने यालासुद्धा बघा मी आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करून शिलाई टाकून घेतलेली आहे. तुम्ही हवं तर इथं दाबटिप्स देऊन एकदम कोपऱ्यावरती दाबटीप देऊन तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकता. तर पहा इथं आपला गळासुद्धा रेडी झालेला आहे. पुढचे पार्ट रेडी झालेले. तर इथं बघा मी आता आय बनवून घेते मशीनवरती. तर तुम्ही इथे हाताने सुद्धा बनवू शकता. आता बघा इथं मी 6 आय बनवते आहे. जेवढे इथं जेवढा कापड असेल तर तेवढं तुम्ही इथं एक्स्ट्राचे जरी बनवले तर काय होते घातल्यावरती हूक लावले तर एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतात ते. तर त्यासाठी शक्यतो जेवढे असेल तेवढे म्हणजे 6 तरी लावण्याचा प्रयत्न करायचा आणि साईज जर म्हणजे हाईटला जर ब्लाऊज कमी असेल म्हणजे उंचीला कमी असेल ब्लाऊज तर त्या ब्लाऊजला तुम्ही 5 आय किंवा हुक लावू शकता. तर इथं बघा मी 6 लावलेले आहे. तर या पद्धतीने आता बघा मी व्यवस्थित असं हे शिवून घ्यायचे आहे आपल्याला. तर पहा इथं 6 आहेत आपले रेडी झालेले आहे. आता आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर पहा इथं व्यवस्थित असं झालेलं आहे. आता फिटिंग करण्यासाठी बघा आपल्याला पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे तो सरळ बाजूने ठेवलेला आहे मी आणि त्याच्यावरती आपल्याला जो पुढचा पार्ट आहे तर तो उलट्या साईडने ठेवायचा आहे आणि गळ्याच्या साईडला 2-3 शिलाई एक्स्ट्राच्या टाकायची आहे. म्हणजे तो ब्लाऊज घातल्यावरती गळ्याच्या साईडने शिलाई निघणार नाही त्यासाठी. आता बघा हे दोघं पार्ट मी व्यवस्थित असं
चेक करून घेते कोणता पार्ट लहान मोठा आहे का असं. तर एक्स्ट्राचा थोडासा जास्त वाटत होता, त्यासाठी मी इथं कट करून घेतलेला आहे. आता दुसऱ्या साईडने सेम त्याच पद्धतीने आपण इथं चेक करून शिलाई मारून घेणार आहोत. तर शोल्डर पहिले जॉईंट करताना बघा अर्धा इंचवरती जे आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहे, कारण आपण फिटिंगमध्ये ब्लाऊज कटिंग करताना तेवढंच घेतलेलं होतं त्यासाठी. आणि तुमचं जर शोल्डर उतरत असेल, दोरी वगैरे काय लावायची नसेल, तर गळ्याच्या साईडला पाऊण इंच घ्यायचं आहे बघा. आणि त्याच्यानंतर शोल्डर आहे ते तुम्ही इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे बघा शोल्डर जॉईंट झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड दिसत असेल तर त्याला व्यवस्थित करून घ्यायचं. मुंड्याचे आकारसुद्धा व्यवस्थित करायचे. त्याच्यानंतर आपल्याला बाही चेक करायची आहे. तर इथं बाही आपल्याला इथं जोडताना काय करायचं आहे, पहिले चेक करून घ्यायची कोणता पार्ट कुठे आपल्याला जॉईंट करायचा आहे. तर बघू शकता इथं हा जो पार्ट आहे तर तो पाठीमागचा पार्ट होता आणि खालचा जो खोल भाग आहे तर तो आपला पुढचा पार्ट असतो. आता बघा इथं बाहीचं सेंटर काढून घेतलं, त्याच्यानंतर जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे तर तिथं आपल्याला ही बाही ठेवून एका साईडने या पद्धतीने शिवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने ब्लाऊजला पलटवून घेतला मी आणि इथं अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे काय होईल, बाही आहे ती व्यवस्थित परफेक्ट फिटिंगमध्ये सुद्धा बसेल आणि जोडताना कमीसुद्धा पडणार नाही. तर या पद्धतीने बघा आता डबल टिप लगेच टाकायची आहे व्यवस्थित असं. तर पहा इथं आपली बाही रेडी झालेली आहे. आता सरळ बाजूने बघा दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित एकमेकांवरती ठेवायचे आहे. आणि इथं बघा तुम्ही शिलाई मार्जिन किती ठेवलेलं आहे त्याच्यावर आहे. तर तुम्ही इथं अर्धा इंच किंवा पाव इंच इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला बाही तशी जॉईंट करायची आहे. तर हा जो मुंडा आहे तर तो पुढचा पार्ट दिसतोय तुम्हाला वरच्या साईडने, तर तिथं बाही आपली बरोबर आहे की नाही ती चेक करायची. इथं बघा एक्स्ट्राचं जे कापड होतं तर ते मी कट करून घेतलं, बाहीचं सेंटर काढलं आणि जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तर तिथं ठेवायची आहे बाही आहे ती. आणि या पद्धतीने बघा आता अर्धा इंचवरती शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं एका साईडने मी शिवून घेते. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने बघा या पद्धतीने शिवायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर थोडं थोडं व्यवस्थित पकडायचं आहे. बाही जशी आहे तशी ठेवायची, ओढायची नाही. म्हणजे ओढल्याने काय होईल ती एक्स्ट्राची उरेल ती त्यासाठी. तर या पद्धतीने बघा आता दोघं साईडने आपण शिलाई मारून झाल्यावर या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण बाहीला शिलाई टाकून घ्यायची आहे. आता सरळ बाजूने आपल्याला एक टीप टाकायची आहे. तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे, दोघं पार्ट आहे ते. आणि आपल्याला अर्धा इंचावरती इथं किंवा पाव इंच इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतं तर ते मी इथं कट करून घेते. ते त्याआधी बघा इथं तिरकस अशी लाईन झाली होती, म्हणजे शिलाई मारली गेली होती, तर त्यासाठी मी इथं कट करून घेतली आणि नवीन शिलाई टाकून घेतली. आता ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा. आणि दोघं पार्ट आहे ते म्हणजे खालचा आणि वरचा कापड व्यवस्थित पकडायचा आहे. आणि इथं बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे आपल्याला. म्हणजे आपण जी सरळ बाजूने आपण शिलाई टाकलेली होती तर ते धागे वगैरे इथं निघणार नाही. त्यासाठी सर्वात पहिले या पद्धतीने एक कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं दंडघेरचं माप टाकायचं आहे. जर जे असेल तुमचं माप ते टाकायचं. तर इथं मी 7 इंच दंडघेर घेतलेला आहे. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग 9 इंच आणि खालच्या साईडला मी इथं 8 इंच घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं कमरेचं माप घ्यायचं आहे आणि ते इथे तुम्ही शिलाई टाकायची आहे. आता खडूने लाईन आखून घेतली आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर खालच्या साईडला शिलाई लॉक केली. त्याचबरोबर शेवटी इथं आपण बाहीकडे सुद्धा शिलाई लॉक केलेली आहे. आता दुसऱ्या साईडने सेम त्याच पद्धतीने बघा कापड आहे ते व्यवस्थित करायचं. आता इथं बघा पाव इंचावरती आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर बघा इथं या पद्धतीने खालच्या साईडला शिलाई लॉक करायची. त्याच्यानंतर आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर 7 इंच दंडघेर घेतला मी. त्याच्यानंतर इथं बघा जी एक्स्ट्राची पट्टी आपण लावलेली आहे हुक पट्टी, लुक्स पट्टी, तर तिला सोडून आपल्याला ही शिलाई आहे ते मोजायचं आहे. म्हणजे इथे छातीचा चौथा भाग 9 इंच घेतला मी आणि खाली 8 इंच घेतला. तर या पद्धतीने आता शिलाई टाकून घेतली. आता इथे बघा कमर कसं मोजायचं, तर एक्स्ट्राची पट्टी सोडून आपल्याला तिथून मीटर पट्टी या पद्धतीने ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं बघा कमरेचं माप घ्यायचं आहे. तर इथे बघा जेवढं माप असेल तेवढं तुम्ही कमरेचं ब्लाऊजवरनं मोजून इथं या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. नंतर एक्स्ट्राच्या शिलाई आपण 2-3 इथं टाकू शकतो. तर इथं बघा ब्लाऊज आहे तो मी सरळ बाजूने करून दाखवते तुम्हाला, म्हणजे त्याचं लूक कसा आहे ते समजेल. तर या पद्धतीने बघू शकता.
एकदम व्यवस्थित असा परफेक्ट आपला ब्लाऊज इथं शिवून रेडी झालेला आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.